जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अरान स्टडी फॉरममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय येथे पदभरती निघाली होती. खंडपीठ नागपूर असेल किंवा खंडपीठ औरंगाबाद असेल, येथे विविध पदांसाठी शिपाई, क्लर्क, ड्रायव्हर, स्टेनोग्राफर अशा विविध पदांसाठी आपण फॉर्म भरले होते. त्या फॉर्म भरल्यानंतर काही विद्यार्थ्यांची नावं पात्र यादीत आले, काही विद्यार्थ्यांची नावं अपात्र यादीत आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मी मेलमध्ये सुद्धा सांगितलं होतं किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही त्यांना मेल करा. भरपूर मेल केल्यानंतर त्यांनी एक जी आहे तुमची दखल घेतलेली आहे. त्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांची अपात्र यादीत नाव आले होते त्या विद्यार्थ्यांना आता परीक्षा देताना येणार आहे. मात्र अटी किंवा त्यांना एक अट दिलेली आहे. अट म्हणता येणार नाही त्याला. जे विद्यार्थी जेन्युइन आहेत किंवा जे विद्यार्थी खरे आहेत त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी पेमेंट केलं नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांनी खरंच चुकीचे रेफरन्स नंबर दिले त्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसणार आहे. मग आता बॉम्बे हायकोर्टने काय ऑर्डर केलेली आहे किंवा काय आदेश दिलेले आहे ते आपण पाहणार आहोत. तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, क्लर्कसाठी आहे आणि तसंच त्याच अनुषंगाने आपण शिपाई पदासाठी सुद्धा पाहणार आहोत. तर बघा, फॉलोविंग कॅन्डिडेट्स हुज कॅन्डिडेचर वेअर रिजेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क on the ground that SB collect reference number as mentioned in the online application do not match with the reference number provided by the State Bank of India are provisionally permitted to appear for screening test for the post of clerk. म्हणजे तुम्हाला आता प्रोव्हिजनली परमिटेड करणार आहे मुंबई उच्च न्यायालय. म्हणजे तात्पुरतं तुम्हाला परमिट केलं जाईल परीक्षा देण्यासाठी, स्क्रीनिंग टेस्ट देण्यासाठी, सब्जेक्ट टू द कंडिशन दॅट verification of their payment of examination fees shall be carried out at the time of document verification. ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंत तुम्ही पोचून जाल तेव्हा तुमची एक्झामिनेशन फीज जी आहे तुम्ही खरंच भरलेली आहे का त्याचं व्हेरिफिकेशन होईल. म्हणजेच दॅट इज एज्युकेशनल क्वालिफिकेशन, डोमिसाईल अँड अदर रिक्वायरमेंट डॉक्युमेंट प्रायर टू वाईस वर्सा ॲट द रिलेव्हंट टाईम इफ इट इज फाउंड दॅट द कॅन्डिडेट हॅज not paid the request examination fees, such candidate shall not be held eligible to appear for the viva किंवा oral. म्हणजे जेव्हा तुमचं मॅच होईल, समजा ते विद्यार्थी जर समजा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनपर्यंत पोचून गेले, जे विद्यार्थी आता अपात्र यादीत आहे आणि त्यांना संधी मिळाली आहे परीक्षा देण्याची, म्हणजेच स्क्रीनिंग टेस्ट देण्याची. स्क्रीनिंग टेस्ट दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची समजा व्यवस्थित मार्क आले आणि त्या विद्यार्थ्यांची मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. तेव्हा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना जो रेफरन्स नंबर दिलेला आहे किंवा जे तुम्ही एक्झामिनेशन फीज भरली आहे ती पडताळली जाईल. त्यामध्ये जर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही चुकीचे आढळलात तर तुम्हाला ओरल देता येणार नाही किंवा ते व्हायवा तुम्हाला देता येणार नाही. अशी जी व्यवस्थित जी अट आहे ती आता माननीय उच्च न्यायालयाने लावलेली आहे. म्हणजे जे विद्यार्थी रेफरन्स नंबर, म्हणजे यामध्ये तुम्ही जे तुमचं चलन असेल, तुम्ही जे फीज भरलेली आहे त्याचा नंबर तुम्ही सांभाळून ठेवायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या पदभरतीच्या प्रक्रियेत अडथळा येणार नाही. अशाच अनुषंगाने ते शिपाई पदासाठी सुद्धा त्यांनी नोटीस दिलेली आहे. तेच संपूर्ण आहे. फॉलोविंग कॅन्डिडेट्स हुज कॅन्डिडेट्स वेर रिजेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ प्यून हमाल फराश, सेम तसंच आहे. त्यांना स्क्रीनिंग टेस्टसाठी आता प्रोव्हिजनली परमिटेड करत आहे, तसंच आहे. त्यानंतर तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुमची एक्झामिनेशन फीज जी तुम्ही भरलेली आहे ती चेक केली जाईल. समजा तुम्ही त्याच्यात जर फेल झालात किंवा तुम्ही ज्या वेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस जर तुमचे मिसमॅच झाले, मात्र तेव्हा तुम्हाला व्हायवा किंवा ओरल देता येणार नाही. अशाच पद्धतीने ड्रायव्हर असेल, स्टेनोग्राफर असेल, शिपाई असेल, क्लर्क असेल, अशा नोटिसा ज्या आहेत त्या पब्लिश झालेल्या आहेत. चला विद्यार्थ्यांना आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद. तुमची जी लिस्ट आहे जी आता आलेली आहे, ह्या नोटीसच्या खाली विद्यार्थ्यांची नावं आहेत ते तुम्ही चेक करून घ्या. आपली ही जी लिस्ट आहे मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर देऊन देईल. तिथे जाऊन तुम्ही आपली जी लिस्ट आहे किंवा आपलं जे नाव आहे, जे अपात्र यादीत आलेले होते ते आता यांचं नाव जे आहे ते या लिस्टमध्ये आलेलं आहे का ते तुम्ही चेक करून पाहू शकतात. तुम्हीसुद्धा आता रेडी राहा विद्यार्थ्यांना. तुमचीसुद्धा पेपर 26 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. चला विद्यार्थ्यांना आता मी तुमची रजा घेतो. जय हिंद.